रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाडी यांच्या वतीने जयसिंगपूर क्रांती चौकात तीव्र स्वरूपाचे निदर्शने। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाडी जयसिंगपूर यांच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने व आंदोलन करण्यात आले। जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्ते निकृष्ट व खराब दर्जाचे असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची झाली आहे। अक्षरशः विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। याच अनुषंगाने याच्या निषेधार्थ व जयसिंगपूर नगर परिषद बांधकाम अधिकारी यांच्या भोंगळ कारभाराविरुद्ध जयसिंगपूर शहराध्यक्ष सचिन कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर क्रांती चौक येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आल्या। यावेळी आंदोलन आक्रमक झाल्याने नगर परिषद बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। तसेच सोमवारपर्यंत काम चालू न झाल्यास बांगड्यांचा आहेर सन्मानाने करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला। तसेच नुकत्याच घडलेल्या परभणीतील घटनेचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला। तसेच असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी उपस्थित पदाधिकारी संजय शिंदे, राजू शिंदे, अब्दुल बागवान, अभिजित आलासकर तसेच जयसिंगपूर शहर युवा आघाडी विशाल आयगोळे, अंकुश कुरणे, महादेव कांबळे, रोहन कांबळे, अजय बेग, संजय कांबळे, दत्ता धुमाळ, राहुल बनसोडे, सुमित कुरणे, अक्षय कांबळे, आशिष कांबळे, मेहबूब मुजावर, राजू कांबळे, सुमित पवार, मनोज सावंत, शुभम हातळगे, कृष्ण बारसकर, शेरखान पठाण, युवराज वरुणकर, अनिल माने, मनोज कांबळे, हर्षद वर्णे, नितीन कांबळे, प्रीती देशमुख, बानू बेग आदी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज जयसिंगपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं जो रास्ता रोको केला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष सचिन कांबळे यांनी जयसिंगपूरमधील मागासवर्गीय वस्तीमधील तसंच जयसिंगपूरमधील सर्व शहरामध्ये रस्त्याची अवस्था दैनंदिन झाली आहे, गटारीचे चोकअप झालेले आहे, त्याची दुर्गंधी सुटलेली आहे। महिलांनी मगाशी सांगितलं की इथं फवारंसुद्धा मारू शकत नाही। तो या रस्त्यावरनं उडी मारत जाताना लहान वृद्ध किंवा महिला पडण्याची शक्यता आहे। रस्त्यावरून गाडी मारायला सुद्धा त्रास होत आहे। त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं 15 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं संबंधित नगरपालिकेला। त्यांनी आश्वासन दिलं होतं की 8 दिवसानंतर आम्ही रस्त्याची डागडुजी गटाराची डागडुजी करू, परंतु अद्यापही त्यांनी न केल्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या आदेशाने तसंच आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं इथल्या क्रांती चौकामध्ये रास्ता रोका केलेला आहे। त्याचबरोबर परवा जो परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाची जी प्रतिकृती होती त्यातली एका मातेपुरीने हरामखोराने ती प्रतिकृतीची विटंबना करून त्याची नासधूस केली। त्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी सर्वच आंबेडकरी प्रेमी व संविधान प्रेमींनी निषेध मोर्चा काढला होता। निषेध मोर्चा हा शांततेत चालू होता, परंतु आमचा एक संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी हा वकिलकी करत होता। वकिलकी करणारा माणूस कसा दगड मारू शकेल हे पोलीस प्रशासनाला परवानगी कळायला पाहिजे होतं। तरीसुद्धा सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय अमानुषपणे मारहाण केली ती केली, परंतु सोमनाथ सूर्यवंशीला संबंधित पोलिसांनी दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं, परंतु त्याला दवाखान्यात उपचारासाठी न नेता त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला। त्या सूर्यवंशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले परभणीचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि संबंधित जे कोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना पोलीस शासनाच्या याच्या प्रक्रियेतून निलंबित करावं। यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज आम्ही रास्ता रोको केला होता। या रिपब्लिकन युवक आघाडीच्या वतीनं रास्ता रोकोमध्ये सहभागी असलेले आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष सचिन कांबळे, आमचे शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र संजय शिंदे, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे आमचे मित्र अब्दुल बागवान, माझ्याबरोबर आलेले हातकणंगले तालुक्याचे उपाध्यक्ष
अनिल कांबळे त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवरांनी इथं रास्ता रोकोसाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व प्रयत्न केले। त्याबद्दल मी सर्वांचेच संजय असू दे, अब्दुल असू दे, अनिल असू दे व सर्व युवक आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।